तर आज आम्ही चाललोय पॅगोडाला. मी ताई उषाली ताई सगळे फॅमिली येतात. मला उशीर झाला कारण की मम्मी आता गाडी नेणार आहे कारण की मम्मीने साडी घातली म्हणून आणि मी चालले बसने. तर आता सोनाताई उषालीताई भेटतो. तर आमच्या इथं बस काय टायमावर येत नाही सारखं बसायला जाऊ ऍडजस्ट करून बसू. आता स्टेशनला गेल्यावर ट्रेनची वाट आमचा उषाली ताई आणि काही लोक दादावर बसलेले आहे. आता आम्ही गोरेला जाऊ. ही लेट मुलगी लेट उशिरावाली आणि हिला कसली भूक लागलेली काय माहिती नाश्ता करत असलेली. आता आम्ही रिक्षा पकडून डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटू. थांबलेली आहे आणि आम्हाला तिकडे जायचं आहे पॅगोडाला. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही. हा बोटीसाठी चालतो आणि पाणी बघत खूप भारी वाटतं आणि ना हवा सुटली थंडी वाजते पण खूप भारी वाटतं तिकडे. सीन बघा काय तिकडे कासव दिसलं बघा. देवा देवा एवढंच करतो. ह्या साईडला आलो आम्ही. बोट पण आमचे खाली झालेले व पुढे तर तिकडे समोरच पॅगोडा आहे. खूप भारी वाटलं. तुम्ही पाण्याबरोबर आहे. माझं सेकंड टाईम नाही थर्ड टाईम आहे. माझ्या फ्रेंड लोकांबरोबर पण आलेली फॅमिलीसोबत आलेली. फॅमिलीसोबत दोनदा आली. थर्ड टाईम फ्रेंड लोकांसाठी 5 टाईम आलेली. खूप भारी वाटतं. तुम्ही पण पाणी आणि मेन बोटिंग बघा. देवा फोटोशूट करतोय. पाठवून दिले पेटी नाही वृषाली घे ना. आता आम्ही इथे थांबलेलो आहे. आता रस घ्यायला गेल्या कारण की रस पियाला तर मला खूप छान वाटतं. तो इन्क्वायरी करायला गेला तर काय करत नाही तर नाही होत असतो. मी जाते आणि मीच बघते काय पण इसका पेट नहीं भरता है कुछ ना. मला दे मला भरव गाडी वगैरे असते ठेवू शकतो. अर्धे पाडव ना खायचं नको घेऊ अर्धे पाड. तर जस्ट आत्ताच आम्ही इथे आलेलो आहे. सगळे इकडेच उभे आहेत. आम्ही 3 ब्लॉगर आहेत. तुम्हाला मी तिघांची पण आयडी खाली मेन्शन करते. जस्ट आलेलो आहे. आता आतमध्ये जातो. आतमध्ये जाऊन पण दाखवतो. ओके हे बघा ताई पण व्हिडिओ बनवते आहे. आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये शूट करायला भेटतं की नाही माहिती नाही तरी आपण ट्राय करू. भेटत असेल शूट करायला शूट पण करू. खूप भारी वाटतंय. किती मस्त आईस पाईस जागा आहे. मी व्हाईट टॉप घालणार होती पण विसरले. तिथे चाललो अशोक चक्राच्या इथं चाललोय फोटो काढायला. आतमध्ये गेलो तिकडे पण तिकडे आम्हाला क्लिक करायला दिलं नाही कारण की तिथं ध्यान करायला बसलेले सगळं म्हणून तिकडे आम्हाला फोटो काय व्हिडिओ पण काढायला दिले नाही कायच नाही. तर ते इथं जाऊ फोटो काढू. तिकडे फोटो काढून कारण की आम्हाला ब्रिजवर पण जायचं आहे वरचवा म्हणून. पकड आहे. देवा काय बोलतोस. देवा चला मग जाऊया ब्रिजवर ना जायचं मग चेहऱ्यावर फोडी आली. आता चलो हम चल रहे तुम भी चलो. चलो त्यांना फोडी आली. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. मी थोडे क्लिप घेतलेले आहे कारण की जास्त इथं घ्यायला भेटत नाही. थांब जरा. जास्त इथं घ्यायला भेटत नाही. थोडे सगळे बघा. तुम्ही सगळे आलो आहे इकडचे व्हिडिओ बघायला. कसं काय झालं कसं बनवलंय कसं कोणी काय ते सगळं लागणार आहे. आता आतमध्ये चालू आहे शो. शोला आम्ही बघू. तिथे बसले इथे मग किती लोक बोलले थोडा वेळ थांबा तुम्ही आतमध्ये जावा. उनकी शांति और सामंजस्य की शिक्षा का दूर से दूर तक प्रसार हुआ। ये शिक्षा जहाँ भी गई लोगों के लिए सुख शांति ही लाई।
बाद भी कई वर्षों तक भारत के जनजीवन को ये उपदेशित धर्म प्रभाव। तिकडून आम्ही गेलो म्युझियममध्ये. गौतम बुद्धांनी काय काय केलं पहिल्यापासून स्टार्टिंगपर्यंत सगळे इकडे म्युझियममध्ये 1 सगळं आहे. खूप भारी वाटतं. तुम्ही एकदा तरी विजिट करा, कारण की मी थोडेच क्लिप घेतले, पूर्ण क्लिप नाही घेतले, कारण की ते 120 फोटो आहे, एवढे कॅप्चर करायला काय भेटले नाही. पण तुम्ही एकदा तरी जावा, खूप भारी वाटते. मला तो खूपच आवडलं, खूप भारी वाटते. आता आम्ही इथं गौतम बुद्धांच्या इथं आले फोटो काढायला. खूप मोठी मूर्ती, खूपच भारी वाटते. तुम्ही खूप मोठी आहे. मम्मी, ताई, आतिश, खूप मस्त वाटते. आता आम्ही इथून एका ब्रिजवर जाणार आहे, समुद्र ठिकाणी. मला नाव नाही माहिती, मला वाटतं वर्षावाला जाणार आहे. बघू आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. मग आम्ही तिकडे गेलो एका हॉलमध्ये. तिकडे फोटो, मूर्ती गौतम बुद्धाचे खूप भारी भारी होते आणि स्केचर पण होते. गाडीचे तर लॉक लावायचे आणि मूर्ती ते 1 नंबर होते. खूप भारी भारी वाटत होते. मम्मीने 1-2 घेतले आणि मी बघा एडीवानी व्हिडिओ काढते आणि खूप भारी वाटत होतं. खूपच एक मूर्ती तर खूपच मोठी होती, 5 लाखाची होती. ती तर खूपच छान होती. तिचा काही व्हिडिओ काढलेला आणि गळ्यातलं पण होतं लॉकेट, तर खूपच भारी होतं. तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा इकडे. तर देवाने आम्हाला घेतली, ताईने घेतली, आम्हा दोघांना देवाला मला कॉन्टॅक्ट केलं. तुला आवडतं? तर फायनली आम्ही गोराई बीचवर पोचलो आणि खूप भारी वाटत होतं, खूपच छान वाटत होतं. तर सगळी फॅमिली आम्ही लोक चाललो होतो. आम्ही बोरं, चिंच, खूप काय काय खाल्लं. मला आत्याने घेऊन दिलं आणि आम्ही एका बोटीवर पण बसलो. ते आत्याच्या ब्लॉगमध्ये मी थोडंसं कॅप्चरमध्ये टाकेल व्हिडिओ, कारण की फुल ब्लॉग तरीच घेतला आहे तो. आणि आम्हाला घेत होता तो चिंच आणि चाट काहीतरी असं ते घेत होता. मला तो खूपच आवडला. मग का मम्मीने घेतलं चाट आणि आमचा देवा बघा कसं बसून करतो. ताई इथे बघ, तू काय घेतलंस? तू काय नाही गेले. 2-2 जण बसलेत. मम्मी काकी तिकडे बसलेत, आत्या ऋषाला इथे बसले, ते जिजू आणि ताई तिकडे बसलेत आणि मी, ताई, देवास आमच्यामध्ये बसली. आम्ही तिकडे बसले. आता आम्ही राईडवर जाऊ, बघू राईडवर जातो. बसलो राईडवर. हा पूर्ण शॉर्ट क्लिप टाकेल. हा पूर्ण ब्लॉग आत्तीच्या ह्याच्यामध्ये बघा. आम्ही राईडवर किती पूर्ण पाणी तोंडावर, खाण्यात पाणी, पुणे पॅन्ट पण भिजली. देवा तिकडे कपडे चेंज करतो, कारण की देवा तर फुल भिजलेला आणि गारट होता. तर आता कुठेतरी खाऊ मग जाऊ, कारण की 6चीच बोट आहे. नंतर बोट नाही जाऊ नंतर. निघाले ड्रायव्हर यायला. चला जाऊ द्या. तेव्हा आलू नकोस. काही पहिल्यांदा बसतेस. हिरोईन पकड. तू येते का बाहेर? व्हिडिओ पण स्क्रीनशॉट झाला. आता तो बघ काय उडवणार आहे. जाऊ द्या. आपल्या युट्यूबला
तर आता आम्ही घरी चाललो तर परत बोटीमध्ये बसून बोरवलीला उतरला तिकडून ट्रेन, कारण की मी जाणार आहे डोंबोलीला ताई बरोबर. कारण की ताई बरोबर कोण नाही ना, ती घाबरते ना एकटी. काय करत नाही. मला जिजूने सांगितलं की ताई बरोबर ये. असं काही नाही, फेकते हिला माझ्याकडे यायला बहाना पाहिजे. बहाना ए, शोधत असं माझ्याकडे काय? यायला. माझं डोंबोलीमध्ये काय पण नाही तर कशाला घाबरू. बहाने माझे, तू बहाने ओके, तिला वाटतं मी बहाना मारतो डोंबोलीला, मध्ये असं काय नाही डोंबोलीमध्ये. पण मला आवडतं डोंबोलीला जायला. आरती आणि मागवलं चिकन चिली राईस नूडल्स. भूक लागले, भूक खाल्लं. आत्ताच आम्ही नाश्ता नाही, आम्ही जेवून निघालो. तर बस तिथं बसला उभ्या, तर स्टेशनला गेल्यावर डायरेक्ट बोरवलीवरून डायरेक्ट डायरेक्ट डोंबोली. मग जिजूला कॉल करून जिजू आम्हाला घ्यायला येतील. तर डायरेक्ट बसमध्ये बसला मागे सगळे हेल्प. चला आम्ही बाय. चालले डोंबोली. तर आम्हाला जिजू आले स्टेशनला, कारण की लेट झाला, 10 वाजले म्हणून जिजू आम्हाला घ्यायला. तर तरी जाऊ.